नमस्कार, आपण पाहत आहात इंडियाचा आवाज न्यूज चॅनल. गडचिरोलीत मोठी कारवाई. पोलीस सीआरपीएफ चकमकीत 71 लाखांचे बक्षीस असलेले 7 जहाल माओवादी ठार. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली पोलीस दल व केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफ यांच्या संयुक्त कारवाईत माओवाद्यांविरोधात मोठे यश मिळाले आहे. माओवाद्यांसोबत झालेल्या जोरदार चकमकीत 7 जहाल माओवादी ठार करण्यात पोलीस दलास यश आले आहे. या कारवाईत गडचिरोली विभागीय समितीचा प्रभारी, पश्चिम सबझोनल ब्युरोचा प्रभारी तसेच कंपनी क्रमांक 10चा प्रभारी DKSZC प्रभाकर याच्यासह 1 CYPCY कमांडर, 1 PPCM, 2 ACM दर्जाचे वरिष्ठ माओवादी तसेच 2 सदस्य पदावरील माओवादी यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने या सर्व माओवाद्यांवर एकत्रितपणे एकूण 71 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान या चकमकीदरम्यान विशेष अभियान पथकातील एक पोलीस जवान शहीद झाला असून एक जवान गंभीर जखमी झाला आहे. जखमी जवानावर उपचार सुरू आहेत. ही कारवाई सलग 3 दिवस व 3 रात्री चाललेल्या विशेष अभियानाचा भाग होती. घटनास्थळावरून 3 AK-47 रायफल, 1 SLR, 1.303 रायफल अशी एकूण 5 अग्निशस्त्रे, मोठ्या प्रमाणात दारुगोळा तसेच माओवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. या यशस्वी कारवाईमुळे गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला असून पोलीस व सुरक्षा दलांच्या मनोबलात वाढ झाली आहे. अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी आपण पाहत रहा इंडियाचा आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.